इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते। कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीचा कॉल आलाय आणि त्याने थेट रेल्वे स्टेशन बॉम्ब दौरे उडवण्याची धमकी दिली आहे। यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून अज्ञात व्यक्ती विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान हा कॉल दिल्लीवरून आल्याचं तपासात समोर आलंय। त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवण्यासाठी आली आहे। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मी दिल्लीवरून बोलतोय असे सांगून एका व्यक्तीचा फोन आला होता मध्यवर्ती पोलीस ठाण्या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं की कल्याण रेल्वे स्टेशन हे बॉम्ब स्फोट करून उडवून देणार आहेत आणि अशी माहिती मला एका आडवाणी नावाच्या व्यक्तीने दिली आहे। त्यानुसार आम्ही त्या व्यक्तीला इथं आणलं। पूर्ण त्वरित आम्ही लगेच कल्याण रेल्वे स्टेशन कंट्रोल इथं माहिती दिली। कल्याण रेल्वे स्टेशनच्या वरिष्ठांना कळवण्यात आलेल्या त्यानंतर त्यांनी सर्व डॉग स्क्वॉड आणि पूर्ण तपासणी केली असता हा सदरचा प्रकार हा खोटा आणि खोडसाळपणे करून दिसून आलं। त्यामुळं आम्ही मध्यवर्ती पोलीस या ठिकाणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांना खोटी माहिती दिली म्हणून आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत। सर, लोकेशन वगैरे काय भेटलं त्या फोनचं वगैरे, तो व्यक्ती वगैरे कोणी काय संशय? सदरची व्यक्ती मी दिल्लीहून बोलतोय असं सांगत होती, परंतु त्याचे फोन नंबर वगैरे चेक केला असता तो बेंगळुरूहून बोलत होता। तरीसुद्धा तो कोण व्यक्ती काय आहे हा पुढील तपास आमचा सुरू आहे।